हा कटोरी ब्लाऊज मी शिवून इथे रेडी करते आहे. तर ह्यासाठी आपल्याला इथे कपड्याचं पायपिंग करायचं आहे. कपड्याचं पायपिंग करताना काय करतात, अशा तिरक्या स्ट्रीप मी घेतल्यात. कपडा असेल तर तिरक्याच घ्यायच्या, नसतील तर स्ट्रेट चालेल, पण स्ट्रेटमध्ये जरा नीट पायपिंग होत नाही म्हणून अशा तिरक्या कपड्याच्या मी पट्ट्या घेतल्यात. साधारण 1.25 इंचाची ती पट्टी घ्यायची आणि ते समोरून आपल्याला इथून शिवायला चालू करायचं. तर त्यासाठी मी ते आत फोल्ड करून घेतला आहे 1.25 इंचवर आणि इथं शिवून घ्यायचं आहे आपल्याला. शिवून घेताना अगदी एक दाब होईल, त्याच्यापेक्षाही कमी होईल एवढं शिवून घ्यायचं आहे आणि ते आपल्याला पक्की शिलाई मारायची आहे. मागे पुढे 2-3 वेळा केलं की पक्की शिलाई होते. ज्यांची मशीन आपली ह्याची असते ना, हाफ सीटर, तिथं पक्कं होत नाही. थोडं 2-3 वेळा मागे पुढे घ्यायचं. आता हा कटोरीचा कपडा आहे, तो कटोरीकडेच राहिला पाहिजे. त्याने काय होतं, ती कटोरी नीट बसली जाते. हे पायपिंग करतानाच आपण लक्षात घ्यायचं आहे. आता इथे राऊंड आहे, तर राऊंड नेकमध्येच आपण कपडा ठेवायचा आणि तशाच प्रकारे इथे आपण शिवून घ्यायचं. आता हा सुद्धा शिलाई मार्जिन आहे ना खांद्यावरची, तिथे सुद्धा बघा आपल्याला खांद्यावरचा तो कपडा मागे करायचा आहे का पुढे करायचा आहे ते आपण आधी बघून घ्यायचं आणि त्याच साईडला तो दोन्हीकडचा कपडा आला पाहिजे. आता इथे खांद्यापासून खालीपर्यंत स्ट्रेट येतं आहे आणि जिथे राऊंड नेक आहे आपल्याला, तिथे बघा मी कशी करते. आता हा 1.25 इंचाचा कपडा घेतला आहे मी, डबल फोल्डेड घेतला आहे म्हणून एका साईडला फोल्ड केला नाही आणि ते राऊंड नेक आहे, तर मी कपडा खेचून पुढे घेत नाही आपल्याकडे मसनीकडे. इथे पहा, नीट बघू शकताय की असा राऊंडमध्ये मी कपडा ठेवून घेते. आपण तिरका कट केल्यामुळे त्यामुळे तो बसतोय नीट. असा राऊंडमध्येच आपण हात फिरवायचा, तो कपडा फिरवायचा. कपडा खेचून आपल्या सुईच्या समोर घ्यायचा नाही आणि ज्या आकारात आपल्याला शिवायचं आहे, राऊंडमध्ये शिवायचं आहे, तर त्याच आकारात मी इथे प्लेन कपडा ठेवला आहे बघा. असा आपण सुईच्या समोर असा ओढून जर घेतला तर तो ओढला जाणार, राऊंड नेक येणार नाही. आता इथे मला गोल करायचा, तर मी गोलाकार असा कपडा ठेवून घेतला आणि जसं शिलाई मारतोय तशा हाताने असा कपडा फिरवून घ्यायचा आणि शिवत शिवत घ्यायचं. आता मी 1.25 इंचालाही कमी कपडा इथं शिलाई मार्जिनला ठेवते आहे. आता इथेही बघा, मी पहिला कपडा मागच्या बाजूला फोल्ड केलं, मागच्या बाजूला तो शिलाई मार्जिनचा होता, तर इथेही हा मागच्याच बाजूला घेते आणि जिथं आपल्या खांद्याकडची शिलाई येते तिथे हा जरा कपडा आपण खेचून घ्यायचा. कारण आपल्याला तिथे शिलाईमध्ये तो खांद्यामधून ब्लाऊज पडायला नको आहे, तर थोडासा खेचायचा वरच्या बाजूचा कपडा, खालचा सेमच ठेवायचा, वरच्या बाजूचा कपडा खेचून घ्यायचा. आता इथे शिवून घेताना आता राऊंड आला आहे आणि कटोरीच्या बाजूची शिलाई मार्जिन कटोरीच्या बाजूलाच आहे आणि राऊंडमध्ये शिवून घ्यायचं. जेवढं आपल्याला लागतं आहे तेवढाच कपडा घेऊन त्याच्यापेक्षा थोडासा एक्स्ट्रा कपडा घ्यायचा आता आणि तो आतमध्ये फोल्ड करायचा, बाकीचा कपडा कटिंग करून टाकायचा आणि इथेही डबल टिप मारायची. आता जेव्हा आपण शिवून घेतोय तेव्हा इथे आपण हुकपट्टी आणि आळीपट्टी केलेली असते, त्या ठिकाणी कपडा जाड होतो. आता ही मशीन थोडी ॲडव्हान्स असल्यामुळे तिथे कपडा तुटणार नाही आहे, पण मी साधी मशीन वापरत होते तेव्हापासूनची सवय आहे की इथे मी पूर्ण शिलाई मार्जिनच्या सोबतच तो कटिंग करून घेत होते, जिथं आपली हुक आणि आळीपट्टी आहे तिथे कपडा. आता इथे जेवढा आपल्याला ना पायपिंग करायचं आहे तेवढ्याच पायपिंगला आतमध्ये राहील एवढाच कपडा आपल्याला ठेवायचा आहे. एक्स्ट्राचा कपडा कट करून टाकायचा, कारण तो कपडा जर बाहेर राहिला तो पायपिंग उलटणारच आहे. तो जेवढा कपडा आपल्याला पायपिंगच्या आतमध्ये ठेवायचा आहे, जेवढ्या कपड्याने आपलं पायपिंग म्हणजे जाडसर बनेल तेवढाच कपडा ठेवून आपला बाकीचा कट करून घ्यायचा आहे. हा बघा, मी शिलाई मार्जिनजवळ केवढा कपडा ठेवला आहे. ह्याच प्रकारे आपण जो शिलाई मार्जिनचा कपडा आहे तो आतमध्ये गेला पाहिजे आणि जो वरचा पायपिंगचा कपडा आपण घेतला आहे तो असा वरच्यावर राहिला पाहिजे, जेणेकरून ते मध्ये असं जाडसर होईल. दाबून बघितलं तरी तुम्हाला ते फील होईल. आणि त्या पायपिंग केल्यानंतर मध्ये जी शिलाईचं दिसतंय म्हणजे आपल्या कपड्याची आणि आपण पायपिंगच्या मध्ये जी आपण शिलाई मारली होती त्या शिलाईच्या मध्ये अशी शिलाई बसली पाहिजे. त्या खाचेतून जर शिलाई आली तर खूप सुंदर असं पायपिंग होतं. थोडंफार इकडे तिकडे होतं सुरुवातीला शिकत असाल तर, पण तरीसुद्धा आपण प्रयत्न करायचा की त्या खाचेतच कपडा बसला पाहिजे. आता मी बोटाच्या साहाय्याने आतल्या बाजूने तो कपडा ढकलवते आहे आणि वरच्या बाजूने असा एका बोटाने असा वरच्यावर तो दुसरा आपला ह्याचा पायपिंगसाठी घेतलेला कपडा वरच्यावर आला पाहिजे, अशा प्रकारे करते. आता इथे आपण शिवून घेताना सुद्धा गोलाकारच कपडा ठेवून घेतला आहे बघा, जसा होता तसा ओढला नाही. ह्या लाईटमुळे थोडं दिसत नसेल, थोडा मी पुढे जरा घेईन ना तेव्हा तुम्हाला दाखवते. तो खाचेतच कपडा येतोय. आता मी त्या अंगठ्याच्या साहाय्याने खालून कपडा तो शिलाई मार्जिन आतमध्ये ढकलवते आणि वरच्या बाजूने तो आत ढकलवते कपडा दुसऱ्या हाताने. हे बघा असं.
असं काहीसं पायपिंग केलं आहे. हे तुम्हाला कळेल, आय होप की हे तुम्हाला नक्की कळेल. आता जर कोणाकोणाला पायपिंग येत नाही तर आपण शिलाई मार्जिन ठेवलं आहे त्याला कट मारायचा आणि तो शिलाईचा आपण तो कपडा आहे तिथून पूर्णच आतमध्ये फोल्ड करायचा आणि त्याला हात शिलाई घालायची. अशी ही पद्धत योग्य आहे. पण आपण जेव्हा डिझायनर ब्लाऊज शिवत असतो तेव्हा आपल्याला कधी कधी पायपिंग लावावी लागते कॉन्ट्रास्ट मॅचिंगची किंवा त्याला फिनिशिंग देण्यासाठी, किंवा काही काही कस्टमरची रिक्वायरमेंटच असते की आम्हाला पायपिंगच पाहिजे, तो कपडा फोल्ड केलेला नको आहे. अस्तरच्या ब्लाऊजला आपण पायपिंग नाही लावलं तरी चालतं, फोल्ड केलं तरी चालतं. पण काही काही कस्टमरची रिक्वायरमेंट असतेच की कटोरी ब्लाऊज असू दे किंवा प्रिन्सेस असू दे, हे आम्हाला पायपिंग पाहिजे. तेव्हा आपल्याला हे परफेक्शन आलंच पाहिजे, त्यासाठी मी हे दाखवते आहे तुम्हाला. आता हा सरळ कपडा आहे तर तिथं आपण डायरेक्ट सरळपर्यंत शिवून गेलो तरी चालते. पण हा बघा राऊंडमध्ये कपडा ठेवला होता त्यामुळे हा बरोबर शेप आपल्या राऊंडमध्ये ओळखतोय. म्हणजेच आपल्याला जरी पायपिंग लावायचं असलं तर बाकी सगळा कपडा असा लोंबू द्यायचा नाही. ज्या आकारात ठेवायचा आहे त्याच आकारात आपल्याला हा कपडा ठेवून घ्यायचा असतो आणि शिवून घ्यायचा. ते बघा खालच्या बाजूने मी अंगठ्याच्या साहाय्याने तो कपडा आतमध्ये ढकलवते आहे आणि वरच्या बाजूने तो अंतराळी असा घ्यायचा आहे. आपल्या पायपिंगचा कपडा येतो आणि त्या खाचीतूनच शिलाई आपली चालवायची. जेव्हा आपण हा वरून शिवून घेतो आहे ना तेव्हा जरा इकडे तिकडे होऊ शकतं, पण जर ते पायपिंगमध्ये कपडा राहिला तरच ते पायपिंग नीट होतं आणि जाडसर असल्यामुळे तो उलटत नाही कपडा. जर तो शिलाई मार्जिनचा कपडा आपला बाहेरच राहिला ना आपण डायरेक्ट नुसता वरचा आपला पायपिंगसाठी घेतलेलाच कपडा आतून वरून फोल्ड केला आणि त्याच्यात जर तो शिलाई मार्जिनचा कपडा आलाच नाही तर तिथून ते पायपिंग आपण जेव्हा ब्लाऊज घालू तेव्हा ते उलटं होतं. तुम्ही कधी कधी नोटीस केलं असेल आणि सुरुवातीला आपण शिकतो तेव्हा येईलच असं नाही. त्यामुळे आपण दुसऱ्याही कपड्यावर प्रॅक्टिस केलं तरी चालेल. बिगनर असाल तर मी जेव्हा शिकवत होते तेव्हा मुलींना किंवा ज्या माझ्याकडे शिकायला येतात त्यांना पायपिंग असं वेगळ्याच कपड्यावर करायला लावायचे जेणेकरून आपल्याला ब्लाऊज वेस्ट जाऊ नये म्हणून. आता हे पहा आपण इथे राऊंड नेकमध्ये शिवून घेतो आहे तर मी असा पूर्ण मशीनवर तो राऊंडमध्ये असा कपडा आपला ब्लाऊज ठेवून घेतला आहे आणि त्याच पद्धतीने मी इथे शिवून घेते. जसं आपण ती पट्टी जॉईन करताना आपला हात फिरवत होतो, आपण कपडा नीट फिरवत होतो गोलाकार, त्याच पद्धतीने इथे शिवून घेताना कपडा आपला फिरवून घ्यायचा आहे. नाहीतर आपण शिवताना ती पट्टी जर राऊंडमध्ये घेतली आहे आणि आता आपण इथे कपडा फिरवत नसू, खेचून पुढे घेत असू तर ह्याचाही आकार बदलणार आहे. आणि जेव्हा आपला थोडा थोडा पार्ट आपण शिवून घेतो आहे ना तेव्हा तिथे शिवून घेतल्यानंतर कोपऱ्यात किंवा आपल्याला जिथे थांबायचं आहे तिथे सुई टेकवायचीच त्या कपड्यात, म्हणजे आपला कपडा हलत नाही आणि आपल्याला फक्त दाब उचलून तो कपडा असा टर्न करता येतो. हा महत्त्वाचा पॉईंट आहे की जिथं आपल्याला सुई म्हणजे मशीन थांबवायची आहे तिथे आपली सुई त्या कपड्यामध्येच अडकली पाहिजे, जेणेकरून आपण दाब उचलून तो इकडे तिकडे कपडा आपण हलवू शकतो आणि ॲडजस्ट करू शकतो. ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. आपण पायपिंग करू दे किंवा डिझाईन एखादी करू दे, त्यासाठी ती सुई आपली कपड्यामध्ये अडकून राहिली की आपला कपडा फिक्स होतो. आता इथे बघा हळूहळू आपण राऊंड नेक तयार करून घेतला आहे. ह्याच पद्धतीने सगळ्या कपड्यावर आपल्याला हे फिनिशिंगनं शिवून घ्यायचं आहे आणि फायनल रिझल्ट बघा तुम्ही. हा पहा आपण ज्या आकारात शिवून घेतला आहे तो आकार असा परफेक्ट दिसतोय आणि ह्या आकारात आपण शिवून घेतल्यामुळे थोड्या गोष्टींची काळजी घेतल्यामुळे हा पायपिंग आपला परफेक्ट दिसतोय आणि कुठेही उलटला गेला आहे असा फील होत नाही. की आपण शिवून घेतल्याच हे ओळखतं की आपलं कुठं तर उलटलं आहे की आपण नीट नाही शिवलेलं. हे पहा अशा प्रकारे. आता हा जो उरलेला कपडा आहे त्याला आपण आतल्या बाजूने हातशिलाई घातली तरी चालते, पण हा उलटला जाणारच नाही असा आपण शिवला आहे त्यामुळे ह्याला हातशिलाईची सुद्धा गरज नाही आहे. असं आपण आकारात ठेवल्यानंतर सुद्धा कळतं आहे की बाबा आपण हा राऊंड नेकमध्ये केलं आहे. स्क्वेअर नेकमध्ये करताना सुद्धा खूप सुंदर असं पायपिंग होतं. हे बघा कटोरी ब्लाऊज शिवलं आहे तर कटोरी ब्लाऊजसुद्धा मी अपलोड केलेला आहे फुल व्हिडिओ, तुम्ही ते नक्की पाहू शकता. सगळ्या प्रकारच्या सगळ्या सायजेसचा कटोरी ब्लाऊज तुम्हाला शिवता येईल. आता ह्याचा फायनल लुक पहा किती सुंदर आला आहे. ब्लाऊज शिवून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. कधी कधी आपण शिवून घेताना वरखाली होतं, पण हे पहा असा एका बाजूने दुसऱ्या बाजूने परफेक्ट असं पायपिंग आले ना आपल्याला फील होते की त्याच्या आतमध्ये तो कपडा आहे किंवा जाडसर आपण जो धागा मिळतो पायपिंगचा तोही आपण यूज केल्यासारखा ह्याच्यात फील होतं आहे. तर अशा प्रकारे हे पायपिंग झालेलं आहे. तुम्हाला ही ट्राय करून कळेल की आपल्याला जमतं आहे की नाही जमतं आहे. प्रॅक्टिस केलं तर नक्की येईल. ही ट्रिक आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा.